तर ही अशी भाषा शिकवायला लागले. सरकार झोपलंय का? यांच्या दहशतीखाली आलंय का सरकार? दडपणाखाली 70 वर्ष तुम्ही यांच्या दडपणाखाली होते आणि तू असा बोलतोय कुणीकडे पण. मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर याला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे, त्याला आम्ही हिशेब पूर्ण करू. सध्या राज्यामधलं वातावरण आपल्याला मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसतंय. म्हणूनच कुठेतरी अवकाळी पाऊस आला आहे आणि जे तापलेलं वातावरण आहे ते थंडगार करण्यासाठीच निसर्गाने अशा पद्धतीने अवकाळी पाऊस पडला आहे का असं देखील आपल्याला या ठिकाणी वाटू लागतं. कारण की जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं वातावरण तापलेलं आहे. म्हणजे मराठा समाज, मराठा आरक्षणासाठी लढणारे, मराठ्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत आहेत. सरकारला त्यांनी 24 डिसेंबरपर्यंत कालावधी दिला आहे, टाईम दिला आहे. आता सरकार 24 डिसेंबरपर्यंत काय तो निर्णय घेईल आणि सरकार 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणच देईल असं ठामपणे मनोज जरांगे पाटील यांना वाटत आहे आणि सरकार त्या पद्धतीचाच निर्णय देईल असं सुद्धा वाटू लागलं. पण जर आपण पाहिलं तर मराठा हा पहिल्यापासूनच कुणबी आहे आणि कुणबी ह्या अगोदरपासूनच OBC मध्ये आहे. फक्त जे उर्वरित मराठा आहेत त्यांना कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळत नव्हतं. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा चालू केला आहे आणि त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांनी OBC मधून आरक्षण मिळावं ही मागणीसुद्धा केली. पण तिकडं मात्र OBCचे जे नेते आहेत त्यांनी मात्र मनोज जरांगे पाटील यांना जोरदार विरोध केला. म्हणजे इकडं मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरू आहेत तर तिकडं OBCचा महाएल्गार मोर्चा, आरक्षण बचाव मोर्चा अशा पद्धतीच्या सभासुद्धा होऊ लागल्यात. म्हणजे पहिली सभा त्यांची अंबड इथं पार पडली आणि दुसरी सभा हिंगोली इथं पार पडली. आता या दोन्ही सभेवर मधून छगन भुजबळ यांनी आक्रमकपणे एकदम हल्लाबोलच मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला. म्हणजे अंबड इथल्या सभेमध्ये तर छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल कशा पद्धतीनं बोललेत ते सुद्धा आपण पाहिलंय, ते काय वेगळं सांगायची गरज नाही. तर इकडं मनोज जरांगे पाटील हे सुद्धा नाशिकमध्ये जाऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात कशा पद्धतीनं बोललेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता हे दोनही जे नेते आहेत ते मोठे नेते आहेत, ते त्यांच्या समाजासाठी लढत आहेत आणि एकमेकांप्रती बोलत आहेत. आता हे जरी एकमेकांप्रती बोलत असले तरीसुद्धा त्याचे परिणाम त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्यांच्यावर पडत आहे आणि म्हणूनच ते मानणारा वर्गसुद्धा सोशल मीडियावर येऊन एकमेकांप्रती बोलू लागला आहे, एकमेकांवर टीका करू लागला आहे आणि एकमेकांशी भांडूसुद्धा लागला आहे. ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी हिंगोली इथल्या सभेमधून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. बबनराव तायवडे यांनी तर हातपाय तोडण्याचीच भाषा केली. आता या संपूर्ण यांच्या बोलण्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आणि ते मात्र आता छगन भुजबळ यांच्यावर जोरदार भडकलेले आपल्याला दिसतात. ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ. काय लोकांना शानपण शिकतात, मात्र झालं मी कुडम हे पांढरे केस झाले कसं सांगता, हे तुमच्याचमुळे व्हायला लागले. सरकारने या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे, कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले, जाती तीड निर्माण व्हायला लागलाय. याला ताबडतोब रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बराड्यासारखं कुंकडं बोलतोय, याला सरकारचं रोखायची जबाबदारी नाही का? OBC सरळ हे OBC बांधवांना आम्ही सरळ सोबत असताना OBC बांधवांना आम्ही एकत्र आहेत, तर तो छगन भुजबळ त्याच्या काही कार्यकर्त्याला सांगायला लावतो की याच्या पाय तोडा, याचा असं करा, OBC बांधवांच्या विरोधात बोललं तर पाय तोडू. OBC बांधवांच्या विरोधात मी बोलतच नाही आणि बोललो पण नाही, दाखवून द्या एकदा तरी. मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतोय की हे यांचा विचार चांगला नाही, हे गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून यांना बोलतो. तर ही अशी भाषा शिकवायला लागले. सरकार झोपलंय का? यांच्या दहशतीखाली आलंय का सरकार? दडपणाखाली 70 वर्ष तुम्ही यांच्या दडपणाखाली होते आणि तू असा बोलतोय कुणीकडे पण.
मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर याला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे त्याला, आम्ही हिशेब पूर्ण करू. ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत. मनोज जरांगे पाटील हे आता छगन भुजबळ यांच्यावर चांगल्याच पद्धतीनं भडकलेले दिसतात. एकीकडे छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांना नवीन नेता म्हणतायत, तर मनोज जरांगे पाटील हे छगन भुजबळ यांना जुनाट नेता म्हणतात. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, याची लायकी नाही, त्याची लायकी नाही, अशा पद्धतीचे परस्पर आरोप, परस्पर टीका मोठ्या प्रमाणात होत आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुद्धा झापलंय आणि सरकारला विचारलंय की सरकार का आता झोपलंय का, त्यांना अशा पद्धतीचं बोलणं दिसत नाही का. तशा पद्धतीनं मी सुद्धा 1 डिसेंबरच्या सभेमध्ये यांचा समाचार घेणार आहे आणि ते जर अशाच पद्धतीनं बोलले तर त्यावर सुद्धा मी बोलणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठामपणे सांगितलेलं आहे. पण जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये परिस्थिती या बोलण्यामुळंच बिघडत चालली आहे. तिकडं छगन भुजबळ बोलत आहेत, इकडं मनोज जरांगे पाटील बोलत आहेत. आता दोन्ही मोठे नेते आहेत, यांनी जर समजदारपणाची भूमिका घेतली, एकमेकांवर टीका केली नाही, तुम्हाला आरक्षण वाचवायचं आहे, ओबीसीमध्ये त्यांना येऊ द्यायचं नाही, तर तुम्ही संविधानिक मार्गाचा उपयोग करा, असं पद्धतीनं कशाला बोलता. आणि इकडं मनोज जरांगे पाटील यांचा लढासुद्धा सरकारसोबत आहे, सरकारशी भांडण आहे. इकडं छगन भुजबळ यांच्यावर बोलून काहीही फायदा नाही. त्यांना विरोध करायचा, त्यांना विरोध करू द्या, पण आपला लढा हा सरकारसोबत आहे आणि सरकार 24 तारखेपर्यंत निर्णयच देईल, मराठ्यांना आरक्षण देईल, असा विश्वाससुद्धा मनोज जरांगे पाटील यांना आहे. म्हणून त्यांनी मराठा कार्यकर्त्यांना, मराठा समाजातील बांधवांना त्यांनी शांत राहण्याचंच आव्हान केलेलं आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीनं नेते एकमेकांप्रती बोलू लागलेत, कारण की तिकडे छगन भुजबळ यांचा ताफा पुन्हा एकदा मराठा संघटनांकडून आढळण्यात आला, रोखण्यात आला आणि त्यांना काळे झेंडेसुद्धा दाखवण्यात येत आहे. आता हे संपूर्ण जो प्रकार आहे तो अजून किती दिवस चालणार आहे, म्हणजे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही आणि जरी मिळालं तर मात्र इथून पुढची परिस्थिती कशी असेल, कशा पद्धतीची असेल. जर हे ज्येष्ठ नेते, मोठे नेते यांनी एकमेकांना समजून घेतलं नाही, एकमेकांप्रती जर अशाच पद्धतीनं बोलत राहिले तर मग त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्यांनी काय आदर्श घ्यावा. आणि त्यांनी सोशल मीडियावर जे आत्ता बोलत आहेत त्यांनी प्रत्यक्ष येऊन जर बोलले तर मग राज्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण तयार होईल, असा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी पडू लागतो. एकंदरीत सध्या राज्यामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.